कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचंय. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर, हाताची ध्यान मुद्रा करायची आहे. आपण 3 किंवा ओंकार उत्तरेकडे तोंड करा बरं का सगळ्यांनी. पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा. आणि पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत पाणी पिऊ नका. मी सांगायला सांगितलं होतं सुरुवातीला, पाणी पिऊ नका. आता पाणी पिऊन घ्या. ग्रहणात शक्यतो पाणी पिऊ नका. युरिनला जाऊ नका. आता पिऊन बसा आणि युरिनला टाळा तोपर्यंत. शक्य असेल तेवढं का पाळायचं. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर. रेकॉर्डिंग सुरू करा. मॅडम सुलक्षणाताई रेकॉर्डिंग सुरू करतायत ना? केले का? ओके. कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये आपण बसलेलो आहोत. पाठीचा कणा ताठ आहे, मान सरळ आहे, नजर समोर, डोळे अलगद बंद करायचे आहेत, दोन्ही हाताची ध्यान मुद्रा करायची आहे. आपण 3 ओंकाराने प्रार्थना म्हणणार आहोत. ओंकाराची तुम्ही माझ्याबरोबर म्हणायची. एक दीर्घ श्वास घेऊन आपण 3 ओंकार म्हणत आहोत. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. सावकाश दोन्ही हाताची ध्यान मुद्रा सोडायची आहे. दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. त्यातून निर्माण झालेली ओंकाराची पवित्र ऊर्जा दोन्ही डोळ्यांना द्यायची आहे आणि सावकाश डोळ्यांची उघड डोळे उघडायचे. आपण आज ओंकाराचं ध्यान करणार आहोत. पण सुरुवातीला थोडी माहिती सांगणार आहे. ऍक्च्युली नीताताई आणि मंगल मॅडम आपल्याला ओंकार मेडिटेशन घेतातच, पण थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओंकाराचा तुम्हाला माहितच आहे की ओंकाराचा ध्वनी हा सुरुवातीला ब्रह्मांडात ओंकाराचा ध्वनी निर्माण झाला. ओंकार ध्यान म्हणजे तो अजूनही तो तसाच तो गुंजन करत आहे ब्रह्मांडामध्ये. आणि ओंकारामध्ये अ, उ आणि म अशी 3 अक्षर आहेत. तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून आपण ते अ, उ, म म्हणणार आहोत. ओंकार ध्यानामुळे मानसिक शांतता मिळते. म्हणजे ताणतणाव नाहीसे होतात. आपल्या मनातील विचारांची संख्या कमी होते. मन एकाग्र व्हायला मदत होतं. शारीरिक आरोग्य सुद्धा आपलं सुदृढ व्हायला, चांगलं व्हायला मदत होते. अ हा आपण नाभीच्या तिथे लक्ष केंद्रित करून म्हणणार आहोत. उ हा हृदयाच्या तिथे लक्ष केंद्रित करून म्हणणार आहोत आणि म हा कंठापासून आज्ञाचक्रापर्यंत आपल्याला त्याची स्पंदनं जाणवणार आहे. तर आपण ओंकाराला सुरुवात करणार आहोत. ध्यान मुद्रा करणार आहोत आपण दोन्ही हाताची. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवून एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि ओंकाराला सुरुवात करणार आहोत आपण. नाभीकडे लक्ष द्यायचंय. अ म्हणताना, उ म्हणताना हृदयाच्या तिथे आणि म म्हणताना कंठापासून आज्ञाचक्रापर्यंत.
एकवीस ओंकार झालेले आहेत आपले. 21 ओंकार झाल्यानंतर थांबायचं आहे. आपल्या हृदयामध्ये, आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ओंकाराची ही स्पंदनं जाणवत आहे. त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आपलं संपूर्ण शरीर, आजूबाजूचं वातावरण ओंकारमय झालेलं आहे. त्याचा अनुभव घ्यायचा आहे. शांतीपाठ. सॉरी, आपण यामध्ये 9 आपण महामृत्युंजय मंत्राचे
आवर्तन करणार आहोत आणि त्यानंतर शांतीपाठ घेणार आहोत. तुम्ही माझ्याबरोबर 9 महामृत्युंजय मंत्राची आवर्तन करायची आहे. तर एक दीर्घ श्वास घेऊन आपण महामृत्युंजय मंत्राला सुरुवात करणार आहोत. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात् ॐ 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 त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात् शांतीपाठ घेणार आहोत आपण. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ शान्ति शान्ति.
इथून सावकाश दोन्ही हाताची ध्यान मुद्रा सोडायची आहे. दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. त्यातून निर्माण झालेली ओंकाराची पवित्र ऊर्जा दोन्ही डोळ्यांना द्यायची आहे. डोळे बंदच ठेवायचे आहेत. कपाळाला द्यायचे आज्ञाचक्र, सहस्रार चक्र, दोन्ही कान, मान, गळा, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्राला द्यायची ऊर्जा. पाठीचा भाग कव्हर करायचे. मूलाधार चक्राला द्यायची ऊर्जा. दोन्ही पाय कव्हर करायचे. दोन्ही पायांना द्यायचे टाचेपर्यंत. सावकाश दोन्ही खांद्याकडे यायचंय. दोन्ही हातांना द्यायची ऊर्जा. पुन्हा एकदा दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. त्यातून निर्माण झालेली ओंकाराची पवित्र ऊर्जा पुन्हा एकदा दोन्ही डोळ्यांना द्यायचे. दोन्ही हात हाताची उंजळ कप शेप मध्ये दोन्ही डोळ्यावर ठेवायचे. सावकाश डोळ्यांची उघडझाप करायचे. बोटाच्या फटीतून प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आणि सावकाश डोळे उघडायचे. हरिओम. पण नाभीपासून म्हणला त्यामुळे आपली पचनशक्ती चांगली व्हायला मदत होणार आहे. मणिपूर चक्र जागृत व्हायला मदत होणार आहे. जेव्हा आपण अनाहत हृदयापासून म्हणला तेव्हा अनाहत चक्र आपलं जागृत व्हायला मदत होणार आहे. विशुद्धी चक्र सुद्धा आपलं म्हणताना विशुद्धी चक्र जागृत व्हायला मदत होणार आहे. आज्ञाचक्र जागृत व्हायला मदत होणार आहे. वर्गविराम करते. सुलक्षणाताई आहात का सुलक्षणाताई? हो मॅडम, मी रेकॉर्डिंग बंद करते.